महानगरपालिकाचा महसूल वाढवण्यासाठी या ठिकाणी ही मोहीम सुरू केली। परंतु महानगरपालिकेचा फक्त महसूल वाढवण्यासाठी न विचार करता सोलापूर जनतेचा जे होणारे फसवणूक आहे या बिल्डराकडून तेही रोखण्यासाठी मोहीम आपण राबवावी। मी सोलापूर महानगरपालिका आयुक्तांना यांना आवाहन करतो, फक्त महसूल वाढवून महानगरपालिकेचा फक्त महसूल वाढवून चालणार नाही। सर्वसामान्य जनतेची फसवणूक झालेल्या लोकांवर फौजदारी गुन्हे दाखल करून आपण एक पद्धतीने आवाहन करणं गरजेचं आहे की सोलापूर शहरामध्ये जे घर घेतात, जे फ्लॅट घेतात, जे रो हाऊसेस घेतात, जे बिल्डरांनी मोठमोठे राजकीय लोकांना हाताशी धरून महानगरपालिकेवर दाब ठेवून या ठिकाणी बेकायदेशीरपणे बांधकाम केलेलं आहे। आणि सुप्रीम कोर्टाचा असा निकाल आहे, सुप्रीम कोर्ट म्हणतंय एकदा जर बेकायदेशीर बांधकाम होत असेल तर त्याला एकच पर्याय पाडणं। परंतु या सोलापूर महानगरपालिकेमध्ये बेकायदेशीर बांधकामाला कायदेशीर करून म्हणजे तुम्ही दंड मारणार, मग ह्या लोकांना कायद्याची भीती राहील का? आता अनेक प्रकार त्या क्रिस्टल डेव्हलपरनी तर जवळपास 16 एकरचं का काय तर असा प्रकार केला। म्हणजे हे जे लँड माफिया आहे ती हे लोक सर्वसामान्य लोकांची फसवणूक करून, जनतेची फसवणूक करून स्वतःच्या म्हणजे गोरगरीब लोकांच्या, सर्वसामान्य जनतेच्या पैशावर डल्ला मारण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। आज फक्त 96 प्रकरण नव्हे तर माझ्या माहितीनुसार अनेक प्रकरण आहेत। आणि हा जो मठपती आहे, जे तिथं अनेक अधिकारी आहेत आणि मठपती आहेत, हे एक नंबरचे भ्रष्टाचार अधिकारी आहेत। हे ते जे बिल्डर, ते लँड माफिया, जे डेव्हलपर आहेत, त्यांना हाताशी धरून पैसे घेऊन या ठिकाणी पूर्ण कामकाज चालू आहे। आता महानगरपालिकेची तर बॉम्ब सगळ्यालाच माहिती आहे की कुणाला निलंबित केलेलं आहे, नायकवाडे असेल, कित्येक तर लोक आहेत। हे अधिकारीच असं करत असतील तर त्यांना कायद्याचं भय राहील का? आज सोलापूर महानगरपालिका आयुक्ताने मोठमोठ्या समाज माध्यमातून प्रसारित केलं की बुलडोजर लागणार, नोटीस दिल्या, मोठमोठ्या बातम्या, परंतु त्यावर काय झालं? त्याच्यावर